नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री योजना दूत भरतीच्या संदर्भात या ठिकाणी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे, त्यांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झालेले असतील, की निवड कधी होणार आहे? आचारसंहिता जर लागली तर काय होईल? आणि त्यासोबतच की संपर्क कुठे साधावा? त्यांनी वेबसाईटवर आपल्याला ईमेल जरी दिलेला असला, तरी ईमेल करून मलाच जवळपास 2 आठवडे झालेले आहेत, पण अजून देखील ईमेलचा रिप्लाय आलेला नाही. म्हणजे ईमेलद्वारे त्यांना संपर्क साधावा, तिकडून रिप्लाय नाही. आपण नेमका संपर्क साधायचा कुठे? तर तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबतच आणखी जी काही प्रोसेस आहे, काही जण प्रश्न विचारताय, की रिझल्ट कधी लागणार आहे? तर पहा मित्रांनो, ही कोणती परीक्षा नाही, की तुम्ही परीक्षा दिली आणि त्याचा निकाल येणार आहे. यामध्ये सेपरेटली प्रत्येक विद्यार्थ्याला कॉन्ट्रॅक्ट दिसेल. यादी जाहीर करणं न करणं हा त्यांचा प्रश्न आहे. यादी लागेल किंवा लागूही शकत नाही. प्रत्येक उमेदवाराला पर्सनल त्याच्या प्रोफाईलमध्ये कॉन्ट्रॅक्ट संदर्भात माहिती दिसणार आहे. चला तर मग थोडक्यात संपूर्ण माहिती GRही पाहू, तुमची निवड कोण करणार आहे तेही पाहू आणि निवडीची प्रक्रिया काय तेही आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी पहा मित्रांनो, काही जणांनी लास्ट व्हिडिओमध्ये मी अपडेट दिलेली होती, की तुमचा जो फॉर्म भरण्याची डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आली. कारण की तारीख पे तारीख चालू आहे. डेट जी आहे ती वाढत आहे. त्याचं नेमकं कारण काय ते आणखी स्पष्ट झालेलं नाही. काही जण असं सांगताय, की जेवढ्या जागा आहेत तेवढ्या उमेदवारांनी अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे ह्या पुन्हा तारीख वाढवण्यात येते. तर जी 2 तारीख आहे ती करण्यात आली होती. त्याचा आता स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतोय. मुख्यमंत्री योजना दूत ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि या ठिकाणी पाहू शकता ही नोटीस. तर 2 ऑक्टोबरपर्यंत तुमची तारीख वाढवण्यात आलेली होती आणि याच्या पुढेही वाढू शकते का? तर त्याचं उत्तर सध्या आपण सांगू शकत नाही. अपडेट आल्यानंतरच आपल्याला कळेल. कारण की तारीख वर तारीख वाढत जात आहे. दिवसेंदिवस नंतर 13 होती, नंतर 17 झाली, नंतर 30 झाली. 30 नंतर 2 तारीख करण्यात आलेली होती. अशी तारीख जी आहे डे बाय डे वाढताना आपल्याला दिसते. लास्ट तारीख 2 होती. आता त्याच्यानंतर वाढवण्यासाठी अपडेट आलेली नाही, पण अपडेट ही केव्हाही येऊ शकते. तर आता हे क्लिअर झालेलं असेल. काही जणांचा प्रश्न होता, की मी जी माहिती सांगितली होती 2 तारीख वाढवण्यात आली, तो फेक आहे. पण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यासाठीच पहा मित्रांनो, आपण हे एका वाक्यात जरी सांगू शकतो. विविध ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट असतात किंवा छोटी-मोठी माहिती असते ती आपण 1-2 वाक्यातच सांगू शकतो. पण काही जण त्याच्यावर आक्षेप जे आहे ते घेत असतात, की ऑफिशियल माहिती नाही, अनऑफिशियल माहिती आहे. तर ऑफिशियल माहिती आल्याशिवाय मी तुम्हाला कोणतीच अपडेट तशी स्वतःहून देत नाही आणि जर देत असलो, अंदाज असला, तर त्यामध्ये 2-2 वेळा सांगत असतो, की हा एक अंदाज आहे, हे एक्स्पेक्टेशन आहे, कन्फर्म नाही. तर पहा ही जी डेट होती ती कन्फर्म आहे. कारण की डेट वाढली हे त्यांनी नोटीस दिल्यावरच आपल्याला कळालं. तर आता जाऊया आपण आपल्या GRकडे. तर पहा मित्रांनो, काही जणांचा प्रश्न असतो, की आमचा रिझल्ट लागला का? तर रिझल्ट तर लागणार नाही, पण तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये चेक करू शकता. तर या पद्धतीने अगोदर नोंदणी करायची होती. त्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती भरायची होती. प्रोफाईल कंप्लीट करायचं होतं. प्रोफाईल कंप्लीट केल्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल. इथे पहा प्रोफाईलमध्ये असं तुम्हाला शो होणार आहे. इथे तुमचा सिम्बॉल शो होईल नावाचा आणि प्रोफाईल, त्यानंतर मॅचिंग जॉब्स, ॲप्लिकेशन आणि कॉन्ट्रॅक्ट. मॅचिंग जॉबमध्ये जाऊन तुम्ही अप्लाय केलेलं असेल, ज्या पदासाठी किंवा ज्या गावात तुम्हाला अर्ज करायचा होता तिथे. तर पहा मित्रांनो, ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे, असा तुम्हाला टॅब शो होणं आवश्यक आहे. इथे पहा स्टेटस इथे आपल्याला दिसते. जर तुम्ही फक्त अप्लाय केलेलं असेल, तर इथे अप्लाइड असं लिहून येणार आहे, ना की सिलेक्टेड. अप्लाइड म्हणजे काय? ए पासून सुरू होणार आहे त्याचं स्पेलिंग. तर इथे जर अप्लाइड लिहून आलेलं असेल, तर तुमची निवड अजून झालेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा, की जर इथे सिलेक्ट लिहिलेलं असेल, तरच तुमची निवड झालेली आहे. अन्यथा अजून तुमच्या प्रोफाईलवर कोणतीच तिकडून प्रक्रिया करण्यात आलेली नाही. आणि पहा जर तुम्ही सिलेक्ट झालात, तरच तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये असे कॉन्ट्रॅक्ट दिसू शकतात. या ठिकाणी पहा स्टेटस आहे ॲक्टिव्ह. जर तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल किंवा तुमचं प्रोफाईल त्यांनी ओपन करून पाहिलेलं नसेल, तर तुम्हाला इथे काहीही दिसणार नाही. फक्त ॲप्लिकेशनचा टॅब दिसेल. कॉन्ट्रॅक्टमध्ये नो कॉन्ट्रॅक्ट येट असं लिहून येणार आहे इथे. इथे तुम्हाला एकही कॉन्ट्रॅक्ट आलेला नाही दिसणार. फक्त ॲप्लिकेशनमध्ये जाऊन हे जे ॲक्शन बटन आहे, यावर क्लिक करून तुम्ही तुमचं प्रोफाईल जे आहे ते चेक करू शकता. त्यामध्ये काहीच नाही. तुम्ही कुठे अर्ज केलेला आहे ते, तुमचं नाव, तुमचा अर्जाचा क्रमांक, आयडी वगैरे जो तुम्ही अप्लाय केलेला आहे त्याचा ॲप्लिकेशन आयडी आणि ज्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे त्याची माहिती आणि सर्वात खाली लिहून येतं ते विथड्रॉ. तर एवढी माहिती जी आहे ती पहिल्यापासून येते, आताही येते आणि नंतरही येणार आहे. पण त्यामुळे तुमचं सिलेक्शन झालं असं होत नाही, जोपर्यंत तुमचं स्टेटस सिलेक्टेड येत नाही. जर स्टेटस फक्त अप्लाइड असेल, तर तुम्ही आतापर्यंत फक्त अर्ज भरलेला आहे आणि जी काही माहिती यायची आहे किंवा रिझल्ट लागायचा आहे किंवा तुमची यादी लागायची आहे, तर पहा मित्रांनो, ती तुम्हाला इथेच दिसणार आहे. कारण की तसं त्यांनी रूपरेषा तिची आखलेली आहे, की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊन जो काही कॉन्ट्रॅक्ट आहे तो तुम्हाला मिळेल. त्यानंतर तो एक्सेप्ट करायचा. एक्सेप्ट केल्याच्यानंतर बँक डिटेल भरायची. खाली पहा, खाली त्यांनी मॉडेलमध्ये सांगितलेलंच आहे. अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला 2 टॅब असणं आवश्यक आहे.
तिथे तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता किंवा रिजेक्ट करू शकता. ॲक्सेप्ट रिजेक्ट केल्याच्या नंतर खाली यायचं आहे आणि ॲक्सेप्ट करून तुमचा बँकेची तारीख बँकेचा जो अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. तर बँकेचा अकाउंट नंबर, बँकेचं नाव, बँकेचा IFSC कोड आणि ब्रांच नेम देऊन इथे या ठिकाणी अटॅचमेंट जी आहे ती अपलोड करायची आहे. नंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी जॉईन असं तुमचं स्टेटस येईल. पण आता बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आहे की आम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये काहीही दिसत नाही. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट आहेत की ज्यांना काहीही दिसत नाही. काही जणांनी कमेंट सेक्शनमध्ये मेसेज केलेले आहेत की आम्हाला मेसेज आला, हे आला, ते आला. पण पहा मित्रांनो, अजून मी मागं संपर्क क्रमांकही तुम्हाला दिलेला होता, पण त्यावर कोणीही अजून त्यांचा मेसेज आलेला असो किंवा त्यांना स्टेटस आलेलं असो जॉईनिंगचं, ते आणखी त्याची डिटेल आपल्यापर्यंत पाठवलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला ते जे आहे त्याच्याबद्दल माहिती सांगू शकत नाही. पण ज्यांची निवड झालेली नाही किंवा ज्यांचं अजून सिलेक्शन झालेलं नाही, ज्यांनी फक्त अप्लाय केलेलं आहे, तर असे बरेच कॅन्डिडेट आहेत की ज्यांना अजून कोणताही मेसेज आलेला नाही, स्टेटसमध्ये सिलेक्ट असं आलेलं नाही, अजून कोणता कॉन्ट्रॅक्ट आलेला नाही किंवा निवडी संदर्भात त्यांना कोणताही माहिती किंवा कोणतीही अपडेट अजून आलेली नाही. बरेच उमेदवार असे आहेत. तर आता त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक जो आहे, कारण की आपण जेव्हा मेल करतो तर मेल केल्यानंतर मेलचा रिप्लाय त्यांच्याकडून आपल्याला मिळत नाही. ज्याला कोणाला मेलचा रिप्लाय आलेला असेल तर त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करावं. आता आपण जाऊया आपल्या GRकडे, जेणेकरून आपली निवड कोण करणार आहे ते आपल्याला कळेल. तर पहा मित्रांनो, पुन्हा आपण आता आलेलो आहोत GRवर. आता हा GR जुनाच आहे, काही नवीन नाही, याच्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. GR आपण का बघतोय? जेणेकरून तुमची निवड कोण करणार आहे त्यांच्याशी जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. त्यासाठीच आपण हा GR बघतोय. कारण की आता काही दिवसांमध्येच आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता जर लागली तर योजना दूतांचं काय होणार, असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असेल आणि त्याचं उत्तर नक्कीच कोणाकडे नाही. त्यामुळे सरकारही याचा वारंवार उल्लेख करताना आपल्याला दिसत नाही. लाडक्या बहिणींचे जे आहेत ते उल्लेखावर उल्लेख त्यांचे सुरू आहेत. त्यांना बरेच हप्ते त्या ठिकाणी देण्यात आले, पण लाडक्या भावांचा उल्लेख मात्र सरकार करताना आपल्याला दिसत नाही. तर पहा, इथे जर तुम्ही आले तर सरळ सरळ त्यांनी इथे सांगितलेलं आहे, नेमणुकीची प्रक्रिया 5व्या क्रमांकाचा पॉईंट आहे. मुख्यमंत्री योजनादूत नेमणूक प्रक्रिया. तर उमेदवारांच्या नोंदणी व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया व माहिती जनसंपर्क संचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. म्हणजे पहा मित्रांनो, संस्था कोणती असणार आहे, तर ती बाह्य संस्था असणार आहे, ना की सरकारी संस्था. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, फक्त ती जी संस्था आहे ती कोणाच्या अंतर्गत येणार आहे, तर ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालय याच्या अंतर्गत ती संस्था असेल आणि ती बाह्य संस्था असेल. ती तुमची निवड करेल किंवा नियुक्ती करेल किंवा काही करेल. कारण की ही जी आहे ती वेगळी वेबसाईट त्यांनी बनवलेली आहे आणि या वेबसाईटचा कॉन्ट्रॅक्ट एखाद्या बाह्य संस्थेला दिलेला असू शकतो आणि त्याद्वारेच तुमची निवड जी आहे ती केली जाऊ शकते. मग आता तुम्ही संपर्क कुठे साधायचा, तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच संपर्क साधू शकता. माहिती व जनसंपर्क संचालनालय यामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. याचं ऑफिस प्रत्येक जिल्ह्यात आहे आणि जर तुम्हाला याची डिटेल हवी असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. कारण की प्रत्येक कार्यालयाची डिटेल, जेवढे काही आपले जिल्हे आहेत, संपूर्ण कार्यालयाची डिटेल आहे, त्यांचा नंबर आहे, त्यांचं ऑफिसचा जो ॲड्रेस आहे तो देखील तिथे आहे. संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे. पण जर मी तुम्हाला स्क्रीनवर संपूर्ण माहिती शो केली तर ती डिटेल या ठिकाणी सर्वांना दिसेल. म्हणून पहा मित्रांनो, एक लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यावर जाऊन टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे. तिथे एका लिंकमध्ये सर्व जिल्ह्यांचे जे काही ऑफिस आहेत, त्यांचे ॲड्रेस आहेत, त्यांचे फोन नंबर आहेत, एकाच क्लिकमध्ये किंवा एकाच PDF सर्व तुम्हाला ते मिळून जातील. तर पहा, ही होती महत्त्वाची माहिती. अजून याच्या संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. याच्याबाबत आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला देऊच. सध्या तरी कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो उमेदवारांना मिळालेला नाही किंवा त्यांनी तो सिलेक्ट केलेला नाही किंवा त्यांची निवड झालेली नाही. जर निवडच आता झाली नाही आणि मधात जर आचारसंहिता आली, कारण की आगामी काळात निवडणूक आहे आणि त्याची आचारसंहिता जर लागली तर या योजनेचं काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही. तर पहा मित्रांनो, तुम्हाला काय वाटते तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर काही याच्या बाबतीत तुमच्याकडे अपडेट असेल, तुम्हाला मेसेज आलेला असेल किंवा कॉन्ट्रॅक्टमध्ये काही आलेलं असेल तर नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.